पाहुयात बातम्या विस्तारानं। मोदींना बदनाम करून पदावरून हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शहांचे प्रयत्न असा आरोप राऊतांनी केलाय। अमित शहांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। राहुल गांधींचा उदो करतील म्हणून राऊतांना भाषण करू देत नाहीत असा टोला नवनाथ पण यांनी लगावलाय। युवाओं का नुकसान करने के लिए, लोकतंत्र का नुकसान करने के लिए एक ही आदमी जिम्मेदार है, वो है अमित शाह। अमित शाह जी को तुरंत देश का डिप्टी प्राइम मिनिस्टर बनना है, तुरंत, और बाद में प्राइम मिनिस्टर। इसके लिए सब चल रहा है। वो मोदी जी को बदनाम करना चाहते हैं। मैं आपको बताता हूँ, अंदर की बात है ये। वो देश के प्रधानमंत्री मोदी जी को पूरी तरह से बदनाम करके पद से हटाना चाहते हैं। इसलिए सब ये माहौल खड़ा कर दिया है। हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय। संजय राऊत जर का अजेंडा नसता तर तुम्हाला या रॅलीमध्ये भाषण का करू दिलं जात नाही? कारण संजय राऊत या रॅलीमध्ये भाषण केलं तर राहुल गांधींचा उदो करतील, राहुल गांधींचं कौतुक करतील आणि या आंदोलनाचं श्रेय राहुल गांधींना देतील। म्हणून संजय राऊत तुम्हाला देखील या आंदोलनामध्ये बोलू दिलं जात नाही। त्यामुळं तुम्ही या रॅलीत कुठलाही झेंडा घेत नसलात तरी तुमचा अजेंडा हा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या करिअरशी आहे। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली असं म्हटलंय दत्ता भरणेंनी। कर्जमाफीची प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये पार पडणार असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। पुढच्या महिनाभरामध्ये कर्जमाफीचे सर्व टप्पे पार पडतील असं दत्ता भरणेंनी म्हटलेलं आहे। पहिली स्टेप झालेली आहे, 3-4 स्टेप होतील आणि पहिल्या स्टेप मध्ये साधारणतः आपल्या जिल्ह्याला 550 कोटीच्या आसपास रक्कम मिळालेली आहे आणि दुसरी स्टेप 3 स्टेप आहे त्याला। 3 स्टेप मध्ये साधारणतः 40,000 कोटी रुपये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील। साधारण कधीपर्यंत ही प्रक्रिया पार पडेल? साधारणतः 30 जुलै आज पहिला झालेला आहे, पुढच्या महिन्यापर्यंत सगळ्या शेवटपर्यंत होईल। लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असल्यास ती लक्षात आणून देणं हा अधिकार आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनावर मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल असं अदिती तटकरेंनी म्हटलंय। आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती निदर्शनास आणून देणं, त्या संदर्भामध्ये आंदोलन करणं लोकशाहीमध्ये अधिकार हा त्यानिमित्ताने आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या चालू अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं जे सुधारणा बिल आहे ह्या आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी पावलं उचलण्याचं त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ती माहिती दिलेली आहे। आणि मला खात्री आहे की जे युवक, जे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले त्यांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत हे सरकार जे आहे, केंद्र सरकार सकारात्मक पद्धतीनं ते बघून अधिकाधिक आपली शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं